कर्णापुढे जग उभे राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून. कर्ण हा एक महान योद्धा होता. सूर्यपुत्र असूनही कर्ण सूतपुत्र म्हणून जन्मभर उपेक्षितच राहिला. जन्मभर त्याने जातीभेदाशी लढा दिला आणि त्याने जगाला दाखवून दिले की माणूस हा जन्माने नाही तर कर्माने महान बनतो. कर्णाच्या जीवनाची खरी शोकांतिका सुरू झाली तीच मुळी त्याच्या जन्मापासून. दुर्वास ऋषींकडून मिळालेल्या देवहूती मंत्राने कुंतीने कुतूहलापोटी सूर्यदेवाचे आवाहन केले आणि वरदान म्हणून दैवी गुण असलेल्या कवचकुंडलधारी कर्णाचा जन्म झाला. परंतु कुंती त्यावेळी कुमारी माता असल्याने समाजाच्या भीतीपोटी तिला त्या गोंडस नवजात बालकाचा त्याग करावा लागला. कुंतीने दासी धात्रीच्या मदतीने बाळाला पेटीत टाकून अश्वनदीत सोडले. ती पेटिका गंगा नदीतून चंपानगरीत एका अधिरथ या सारथ्याला मिळाली. अधिरथ आणि त्याची पत्नी राधाला लग्नानंतर बरीच वर्ष मूलबाळ नव्हते. त्यांनी अगदी प्रेमाने त्याचे पालनपोषण केले. त्याचे नाव वसुसेन ठेवले. त्यानंतर दोघांना शोण आणि वृकरथ ही मुलं झाली. वृकरथ लहानपणीच मावशीकडे निघून गेला होता. शोणही वसुदादा म्हणून कर्णावर जीवापाड प्रेम करत होता. कर्णाच्या कानामध्ये जन्मताच निळसर मंद प्रकाश देणारी 2 कुंडलं होती. राधा त्यांच्याकडे कौतुकाने एकटक पाहत असे आणि भीतीने त्याला कळवळून सांगे, वसू, गंगेच्या बाजूला तू कधीही जाऊ नकोस. लहान कर्णाला मात्र गंगा नदीच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती. आईपासून लपून तो गंगा किनाऱ्यावर जाई आणि आईला समजू नये म्हणून शोणाला रंगीत शिंपले देई. त्याला सूर्यदेवाचेही खूप आकर्षण होते. सूर्यास्त होताना त्याला आपल्या जवळचं कोणीतरी दूर दूर जात आहे असा भास होई आणि तो उदास होत असे. एके दिवशी त्याचे वडील अधिरथने पर्णकुटीमध्ये खूप धनुष्य आणली होती. त्यावेळी कर्णाला त्याविषयी प्रचंड आकर्षण वाटलं. त्या दिवसापासून शोण आणि कर्णाचा तो आवडता खेळ झाला. कर्णाच्या मनात नेहमी विचार येई, आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे. त्याच्या कुंडलांबद्दल अनेक वेळा तो आईला खोदून विचारी, आम्ही दोघे सख्खे भाऊ आहोत, मग शोणला का नाहीत कुंडले? अधिरथ म्हणाले, गंगा मातेलाच विचार त्याचं कारण, तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल. कर्णाच्या मनात प्रश्नाचं काहूर उठे. तो कळवळून विचारी, शोण कोण आहे मी? एकदा कर्ण पक्षी पाहत असताना भगदत्त नावाचा सारथी म्हणाला, कोकिळा धूर्तपणाने आपलं अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते. अंड्याचा रंग आणि आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो. त्यामुळे कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचे तरी अंड असावं याची शंकाच नाही येत. मग कावळी कोकिळेचे अंड उबविते. कर्णाने विचार केला, कावळीच्या घरट्यात कोकिळ वाढतही असेल, पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही. वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्तस्वरातील तान इतर सर्व पक्ष्यांना ओरडून सांगतेच की मी कोकिळा आहे. एके दिवशी सर्व मुलं नगराबाहेर पठारावर राज्यसभेचा खेळ खेळत होते. जय जयकाराच्या मोठ्या आवाजाने शेजारी चरणाऱ्या गुरातील एका धिप्पाड खोंडाने बिथरून त्यांच्यावर हल्ला केला. सर्व मुले घाबरून गेली. एकटा कर्णच 2 घटका
त्या रानटी शक्तीशी लढत होता. त्याचे शरीर हाताला चटका बसण्या इतपत तापलं होतं. शेवटी खोंड दमला आणि गप्प उभा राहिला. पण कर्णाच्या अंगावर साधा ओरखडाही नव्हता. कर्णाच्या मनात शंका आली. त्याने बाणाने स्वतःच्या शरीरावर अनेक वार केले, पण ते सुदभरही शरीरात शिरत नव्हते. कर्णाच्या मनात विचार आला, माझ्या सर्वांगाभोवती एक कशानेही न तुटणारं असं अभेद्य कवच आहे. आता कसलेही शस्त्र मला मारू शकणार नाही. मी अमर राहणार. परंतु फक्त मला एकट्यालाच हे कवच आणि प्रकाश देणारी ही कुंडलका शोनाला का नाही? कोण आहे मी? कर्ण अस्वस्थ झाला. दुसऱ्याच दिवशी अधिरथ कर्णाला घेऊन हस्तिनापूरमध्ये जाण्यासाठी निघाले. तिथे द्रोण नावाचे एक अत्यंत युद्धकुशल आणि विद्वान गुरुदेव होते. त्यांच्या हाताखाली अधिरथ कर्णालाही शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते. निघताना राधामातेने एक लहान चांदीची पेटी कर्णाला दिली आणि म्हणाली, वसू, जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल, माझ्या जागी तिलाच मान. तुझी आईच आहे असं समजून तिला सांभाळ. शोन देखील वसुदाताच्या प्रेमापोटी हट्टानेच त्याच्याबरोबर हस्तिनापूरला जायला निघाला.